विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत सहसंबंध संख्यांचे, अक्षरांचे आणि आकृत्यांचे हा घटक असतो. त्यापैकी आपण गेले 10 दिवस झालं संख्यांचे सहसंबंध या घटकावरील रोज 10 प्रमाणे प्रश्न पाहत होतो. आज आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे 9 या संख्येचा 24 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 6 प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा 6 या संख्येशी आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत 3, 2, 1 आणि 5. या दोन संख्यांमधील संबंध शोधून आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या आणि 6 यांच्यामध्ये संबंध निर्माण करावायचा आहे. त्यासाठी आपण उत्तराकडे जाताना बघा, इथं जे 9 दिसतंय त्या 9ला जर आपण 3 न गुणिले केलं तर आपल्याला 27 मिळतात. त्यातून वजा 3 केले तर आपल्याला 24 मिळतात. म्हणजे कोणत्या संख्येला 3 न गुणिले केलं आणि त्यातून पुन्हा वजा 3 केले तर आपल्याला 6 मिळतील. म्हणजे उलट क्रिया करावी लागेल. हे 3 इथं 6 मध्ये आधी केले तर 9. म्हणजे कोणत्या संख्येला 3 न गुणल्यानंतर आपल्याला 9 मिळतील तर 3ला 3 ने गुणले तर आपल्याला 9 मिळतात. म्हणजे प्रश्नचिन्हाची जागची संख्या 3 असायला हवी. अशा पद्धतीने उत्तर नाही समजत आले तर आपण दुसऱ्या पद्धतीने उत्तर काढू शकतो. बघा ते कसं काढू शकतो. प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला खरं तर पद्धत अशी आहे की जी संख्या विचारली आहे तिच्याकडे जायचं असतं. आपल्या इथं 2 संख्या दिल्या त्यातली ही संख्या पहिली आहे, इथं ही संख्या पहिली आहे. या संख्येकडून इकडे जायचं असतं. मग 24 या संख्येला आपण या 9 पेक्षा छोट्या असणाऱ्या 8 या संख्येनं जर भागलं तर आपल्याला 3 मिळतात. मग या 6ला कोणत्या संख्येनं भागल्यानंतर 3 मिळतील? 6ला 2 न भागल्यानंतर 3 मिळतील. परंतु ज्या संख्येनं भागलेलं आहे त्याच्यापेक्षा 1 न मोठी संख्या इथं आहे. म्हणजे भागलंय आपण 2 न, 2 पेक्षा 1 न मोठी असणारी संख्या इथं असायला पाहिजे, ती म्हणजे 3. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. किंवा आपण असे उत्तर काढू शकतो. याचं असं म्हणू शकतो याला की 24 पासून मला 9 पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून मी सुरुवातीला 24ला 3 न भागलं, मला मिळाले 8. त्या 8 मध्ये मी अधिक 1 केलं तर मला मिळाले 9. त्याच पद्धतीनं मी जर 6ला 3 न भागलं तर मला मिळाले 2. आणि इथं जसं अधिक केलं होतं त्याचं अधिक जर केलं तर मला मिळाले 3. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी 3 आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे 2 या संख्येचा 32 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 3 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय आहेत 143, 243, 293 आणि 183. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला ही संख्या विचारली आहे. म्हणजे पहिल्या संख्येकडून आपल्याला दुसऱ्या संख्येकडे जावं लागेल. पहिली संख्या आपली इथं 2 आहे. 2चा जर वर्ग केला तर आपल्याला 4 मिळतो. 2चा जर आपण घन केला तर आपल्याला तो 8 मिळतो. आणि या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 32 मिळतात, जे की पुढे लिहिले आहेत. म्हणजे 3चा वर्ग करावा लागेल, तो येईल 9. आणि 3चा घन करावा लागेल, तो येईल 27. आणि या दोन्हीचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 243. अशा पद्धतीचं उत्तर आहे. किंवा
आपण असंही म्हणू शकतो हीच क्रिया आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. ती कशी बघा, काही ठराविक संख्येचे घातांक आपल्याला दुसरा घात, तिसरा घात, चौथा घात, पाचवा घात माहीत असायला पाहिजे. 2चा दुसरा घात 4 आहे, 2चा तिसरा घात 8 आहे, 2चा चौथा घात 16 आहे आणि 2चा पाचवा घात 32 आहे. 2चा पाचवा घात म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 5 वेळा घेतलेलं असतं. याला 2चा दुसरा घात असं म्हणतात. मग आपण जर आपल्याला हे माहीत असेल तर 3ची मासे असं माहीत असायला पाहिजे. 3चा दुसरा घात किंवा वर्ग 9 असतो, 3चा तिसरा घात 27 असतो, 3चा चौथा घात 81 असतो आणि 3चा पाचवा घात 243 असतो. म्हणजे इथं हा 243 जो पर्याय दिसतोय तो या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं किंवा आपण आणखीन असं उत्तर काढू शकतो की उत्तरात शेवटी एकच आहे, वेगळ्या पद्धतीने ते मांडतोय आपण. या 2चा वर्ग केला, सुरुवातीला या 2चा वर्ग केला, तो आला 4. त्याच्यानंतर या 4चा वर्ग केला, तो आला 16 आणि यांचा गुणाकार केला, तो आला 32. त्या पद्धतीने सुरुवातीला 3चा वर्ग केला 9 आणि पुन्हा या 9चा वर्ग केला, तो आला 81. मग इथं काय केलं होतं, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 आणि हा वर्ग पुन्हा मूळच्या 2शी गुणला होता. जर हे 81 आपण मूळच्या 3शी गुणलं तरी सुद्धा आपल्याला 243 मिळणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर निघेल. पुढचा आपण तिसरा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, थोडासा आपण आतापर्यंत पाहिलेल्या प्रश्नापेक्षा थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. 9 आणि 50 यांच्यामध्ये जो संबंध आहे तशा प्रकारचा संबंध असणाऱ्या दोन संख्यांचा गट प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम या दोन संख्यामधील सूत्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ते सूत्र असं येईल बघा, 9 गुणिले 5 केले तर आपल्याला 45 मिळतात आणि त्या 45 मध्ये जर पुन्हा आपण 5 अधिक केले तर आपल्याला 50 मिळतात. म्हणजे पहिल्या संख्येला 5 ने गुणले आणि त्याच्यात पुन्हा अधिक 5 केले. पर्यायाकडून जाऊया आपण. 22ला जर आपण 5 ने गुणलं तर आपल्याला 110 येतात आणि त्याच्यात अधिक 5 केलं तर आपल्याला मिळतात 115. म्हणजे 22च्या पुढे 115 असेल तर तो पर्याय बरोबर आहे, परंतु इथे 110 आहे. 18 गुणिले 5 केलं, 18 पंचे 90 होतात आणि इथं अधिक 5 केल्याप्रमाणे इथंही 5 अधिक केले तर आपल्याला 95 मिळतात. परंतु 18च्या पुढे 95 नाही, म्हणजे हाही उत्तर येणार नाही. 15 गुणिले 5 केलं तर आपल्याला 75 मिळतात आणि 75 मध्ये अधिक 5 केलं तर आपल्याला 80 मिळतात. म्हणजे आतापर्यंत केलेल्या तिन्ही पर्यायामध्ये आपल्याला पाहिजे ते 15च्या पुढे 80 पाहिजे होतं, ते मिळालेलं नाही. पण चौथा पर्याय बघूया. 20 गुणिले 5 केले तर आपल्याला 100 मिळतात आणि आलेल्या गुणाकारात पुन्हा 5 अधिक केले तर आपल्याला 105 मिळतात. अशा पद्धतीनं आपण जर उत्तर काढलं तर आपल्याला या संख्येशी साधर्म्य दाखवणारा किंवा सूत्र दाखवणारा पर्याय मिळतो, पर्याय क्रमांक 4. यानंतरचा चौथा प्रश्न पाहूया. समोरचा चौथा प्रश्न मित्रांनो खूप सोपा आहे. 4 या संख्येचा 17 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्या प्रकारचा संबंध 7 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणारा शक्य आहे. आता आपल्याला 4 आणि 17 मध्ये संबंध जोडताना असं लक्षात येईल की बाबांनो, 4चा वर्ग 16 आहे आणि 17 ही त्याच्या जवळची संख्या आहे. 4चा वर्ग 16 अधिक 1 केले तर आपल्याला त्याच्या पुढची संख्या 17 मिळाली. म्हणजे आपण 7चा वर्ग केला 49 आणि त्याच्यामध्ये अधिक 1 केले तर आपल्याला मिळतील 50. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा. मग 50 पर्यायामध्ये आहे का, तर पर्यायामध्ये आपल्याला 50 आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला या 4 संख्यापैकी योग्य संख्या म्हणून 50ची निवड करता येऊ शकते किंवा येते. प्रश्न पुढचा 5वा. प्रश्न
पाचवा बघा काय सांगतोय, याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या संख्या किंवा संख्यांचा गट असा आहे बघा. 49 या संख्येचा 56 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 36 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्या पर्याय आहेत 52, 44, 42 आणि 43. आता हा प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL या परीक्षेसाठी 2015ला विचारला होता. प्रश्न खूप सोपा आहे, परंतु या प्रश्नामध्ये एक वेगळा विचार मांडून 2 पर्याय बरोबर येत असल्याचं माझ्या ज्या मी गुगल फॉर्मच्या स्वरूपात प्रश्नपत्रिका बनवतो नियमितपणे सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आपण तेही नंतर पाहणार आहोत. प्रश्नाचं उत्तर यांनी जे दिलंय ते आपण पहिल्यांदा पाहूया. प्रश्नाचं उत्तर आहे बघा 49 ही संख्या आपण 7 गुणिले 7 किंवा 7चा वर्ग या अर्थाने लिहितो. तर 56 ही संख्या आपण त्या 7ला 8 ने गुणून लिहितो. म्हणजे 7ला 7 ने गुणले, 7ला 8 ने गुणले या पद्धतीने लिहितो. तर 36 ही संख्या सुद्धा आपण 6 गुणिले 6 या स्वरूपात लिहितो. म्हणजे 6चा वर्ग आहे. म्हणजे पुढची संख्या 6 हे कायम ठेवून इथं 6च्या ऐवजी 7 घेऊन गुणाकार येणारे असणार आहे. आणि मग 6 गुणिले 7 केल्यानंतर आपल्याला 42 मिळतात. इथपर्यंत ठीक आहे. परंतु काल संध्या कदम नावाच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नासाठी थोडीशी वेगळी युक्ती लावून या दिलेल्या पर्यायातून आणखीन एक पर्याय तार्किकदृष्ट्या योग्य वाटतो अशा पद्धतीचा पर्याय सुचवला होता. आपण ते पाहूया. तिने काय सांगते ते पाहूया आपण. योग्य पर्याय 2 असतील अशा पद्धतीचे प्रश्न 8वी शिष्यवृत्तीला किंवा बँकिंगला असतात. आता तिनं सांगितल्याप्रमाणे उत्तर बघूया. तिनं काय सांगते, सर 49 म्हणजे 7चा वर्ग आहे. याच्यामध्ये म्हणजे या 49 मध्ये हे 7 अधिक केले तर 56 मिळाले. मग 6चा वर्ग 36 आहे. तो आम्हाला मान्य आहे, 6चा वर्ग आहे. परंतु फक्त या वर्गसंख्येत पुढे अधिक 7 केलं, वर्गसंख्या अधिक 7 केलं तर 43 मिळतील. आणि मग 43 जर उपलब्ध असेल तर आपण हे उत्तर डावलू शकत नाही. परंतु परीक्षेनं स्वीकारलेलं उत्तर हे 42 उत्तर योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाहता क्षणी उत्तर येईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. इथं काय दिलंय बघा, 4 या संख्येचा 19 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 7 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. या प्रश्नाचं उत्तर काढताना असं लक्षात येतं की ही 19 जे आहे ते 20च्या जवळची संख्या आहे. मग आपण असं केलं, 4 गुणिले 5 20 मिळाले आणि त्यातून 1 वजा केलं तर आपल्याला इथं दिलेली पुढची संख्या मिळाली. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 7 गुणिले त्याच्या पुढची संख्या किंवा 5 करावं लागेल. 5 करून बघूया. 7 5 35 मिळाले, वजा 1 केले तर 34 मिळतात. 34 पर्याय नाही. 4ला हे 5 पुढचं आहे म्हणून इथं 7ला 8 न जर गुणलं तर 7 8 56 होतात. आणि 56 वजा 1 केलं तर 55 होतात. 55 ही पर्याय या दिलेल्या उपलब्ध पर्यायामध्ये नाही. मग आपल्याला योग्य उत्तराकडे जर जायचं असेल तर ते कसं जावं लागेल बघा. 4 गुणिले
4 किंवा 4चा वर्ग केला, 4चा वर्ग केला तो आपल्याला 16 मिळाला आणि त्याच्यात जर अधिक 3 केले तर आपल्याला 19 मिळतात. म्हणजे 7चा वर्ग केला 49, अधिक जर 3 केले तर आपल्याला मिळतात 52. मग 52 पर्यायात आहे का? तर 52 पर्यायात आहे. पर्याय क्रमांक 1 हा 52 आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा पद्धतीने आपण पुढचा 7वा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा 7वा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. 414 या संख्येचा 636 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 325 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला दिलेले पर्याय आहेत 547, 414, 222 आणि 636. आता या 3 संख्या इथं आपल्या समोरचा 8वा प्रश्न असा आहे 32 या संख्येचा 28 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 160 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 4 पर्याय दिलेत 140, 120 आणि 110 आणि 80. आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्या असं पटकन लक्षात येईल बघा, हे जे 32 आहे ते आपण 8 गुणिले 4 या स्वरूपात लिहितो. हे जे 28 आहे ते आपण 7 गुणिले 4 या स्वरूपात लिहितो. म्हणजे इथं हे 4 कॉमन आहे आणि एक संख्या कॉमन ठेवून 160 आपण आणि पुढची संख्या लिहू शकतो गुणाच्या स्वरूपात, अशी संख्या शोधावी लागेल. आता इथं ती संख्या गुणिले 8 आणि ती संख्या गुणिले 7 या पद्धतीत उत्तर असलं पाहिजे. जर आपण 20ला 8 न गुणलं तर आपल्याला 160 मिळतात. म्हणजे ती कॉमन संख्या जर 20 घेतली आणि आपण 8 न गुणले, ती कॉमन संख्या इथं 4 होती त्या पद्धतीने इथं 20 घेतली आणि त्याला जर आपण 7 न गुणलं तर आपल्याला मिळतात 140. मग 140 पर्यायामध्ये उपलब्ध आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने पुढचा 9वा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय बघा, 7 या संख्येचा 77 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या 2 संख्येच्या गटाचा आहे. इथं 2 संख्यांचे गट दिलेत आपल्याला आणि मग आपल्याला योग्य उत्तराकडे जाण्यासाठी सर्वप्रथम या 7 आणि 77 मध्ये संबंध लावला तर 7ला आपण 11 न गुणलं तर आपल्याला 77 मिळतात. मग 6ला आपण 11 न गुणलं तर आपल्याला 66 मिळतात. 6च्या पुढे 66 पाहिजे होतं, नाही. 8ला जर आपण 11 न गुणलं तर आपल्याला 64 मिळतात, 88 मिळतात, 64 नाही, ते इथं नाही. आपण 11ला जर 11 न गुणलं तर आपल्याला 121 मिळतात, तेही इथं नाही. आपण 3ला जर 11 न गुणलं तर 33, तेही इथं नाही. म्हणजे या पद्धतीने जर गेलो तर आपलं उत्तर आपल्याला बरोबर मिळत नाही. पण जे पहिल्यांदा आपण 7 गुणिले 11 केलं होतं त्याचं थोडं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल 7 ही एक मूळ संख्या आहे आणि त्याला गुणलेली 11 सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे सुरुवातीला मूळ संख्या असणारा पर्याय बघा 2 आहेत, हे 2 नाही. मग 7 आणि 11 मध्ये पुन्हा रिलेशन असं आहे की 7च्या लगतची मूळ संख्या 11 आहे. मग आपण बघूया आपल्या या 2 पर्याय तर नाही, 11ला लगतची संख्या 13 आहे मूळ, त्यांचा जर गुणाकार केला तर तो 143 येतोय. 3ला लगतची मूळ संख्या 5 आहे, त्यांचा गुणाकार केला तर 25 येतोय. म्हणजे आपल्याला उत्तराकडे जायचं असेल तर मूळ संख्या, तिच्या लगतची मूळ संख्या आणि त्यांचा गुणाकार 143 अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण 3रा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा पुढचा प्रश्न अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे. 1/4 या पूर्णांकाचा 1/8 या पूर्णांकाशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 2/3 या अपूर्णांकाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय 1/3, 1/2, 1 आणि 1/4 असे दिलेले आहे. आपण याही प्रश्न उत्तर अगदी सहज काढू शकतो. बघा, पहिला आपला अपूर्णांक आहे 1/4 आणि पुढचा आपला अपूर्णांक आहे 1/8. अंश 1,
एकच ठेवला आहे, परंतु छेदाचं इथं दुप्पट केले आहे. तसंच आपण पुढे करूया. 2/3 अंश कायम ठेवला आणि छेदाची दुप्पट केली 6 आली. 2/6. परंतु 2/6 असा पर्याय उपलब्ध नाही. मग आपण याला संक्षिप्त रूप दिलं 1/3. 1/3 आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 1/3 हे अचूक उत्तर आहे. आजच्या टेस्टमधला आपला 11वा प्रश्न. हा प्रश्न सोडवताना बघा, प्रश्न काय आहे, 42चा संबंध 20शी जो आहे तोच संबंध 64 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी संख्येचा असतो. प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 32, 33, 34 आणि 31. प्रश्न सोडवताना आपल्याला ज्या क्रिया कराव्या लागतील त्या क्रिया बघू. पहिल्यांदा आपण आपल्याला असं लक्षात येईल की 42 मध्ये 36 अधिक 6 म्हणजे 6चा वर्ग अधिक 6 केलेला आहे. 20 मध्ये सुद्धा 16 अधिक 4 म्हणजे 4चा वर्ग अधिक 4 केलेला आहे. पुढे मात्र डायरेक्ट 8चा वर्ग दिलेला आहे. 8चा वर्ग अधिक 8 अशी संख्या असती तर आपण चाललेल्या या सूत्रानं बरोबर गेलो असतो. परंतु इथं असं घडत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण जो आत्ता विचार करतो तो थोडासा चुकीचा. मग आत्ता काय करायचं, मला इथं असं लक्षात येतं बघा, 42 आणि 20. 42च्या निम्मी संख्या जी असते 21 त्या 20च्या जवळच्या, म्हणून 42चे निम्मे केले मी, मला मिळाले 21. आणि त्या 21 मधून मी 1 वजा केला तर मला मिळाले 20. म्हणजे उत्तर काढण्यासाठी मला 64च्या आधी निम्मे करावे लागतील. 64चे जर निम्मे केले तर 32 आणि मग येतं वजा 1 केलं होतं किंवा 1 कमी केलं, त्याप्रमाणे जर 1 कमी केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 31. पर्यायात 31 आहे का, तर पर्यायात 31 आहे. याच प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी देताना असं सांगितलं होतं, सर की पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांच्यामध्ये 22चा फरक आहे. पहिली संख्या पेक्षा दुसरी संख्या 20 न लहान आहे. 42 मधून जर 22 वजा केले तर 20 मिळतात. 64 मधून जर आपण 22 वजा केले तर आपल्याला 32 मिळतात. मग 32 सुद्धा पर्यायात आहे. 32 सुद्धा उत्तर येईल. या 8वी साठी जे शिष्यवृत्तीला प्रश्न आहेत अशा परीक्षेत एकाच प्रश्नासाठी 2 पर्याय निवडायचे असतात. त्यावेळेस आपला हा निकष सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. पुढचा आपण आजचा 12वा प्रश्न पाहूया. आपला आजचा प्रश्न 12वा, 12,593 या संख्येचा 35,291 या संख्येशी संबंध आहे. 29,684 या संख्येचा 46,982 या संख्येशी संबंध आहे. 72,936 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्या पर्याय आहेत 62,793, 92,937, 69,237, 62,973. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 4 अंकी किंवा 5 अंकी संख्यामधील सहसंबंध दिले असतात त्यावेळेस दोन्ही संख्यांचे निरीक्षण करून त्यातले अंक बघायचे. आता इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 9 आहे, इथंही 9 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग खालच्याच बघूया. इथं 2 आहे, यात 2 आहे, 9 आहे, 9 आहे, 6 आहे, 6 आहे, 8 आहे, 8 आहे, 4 आहे, 4 आहे. म्हणजे जे उत्तर येणार आहे त्या संख्येत सुद्धा 7, 2, 9, 3, 6 अंक असतील. परंतु या चारही पर्यायामध्ये तेच अंक आहेत. मग अंकाचा क्रम ठरवावा लागेल. आपण जर पहिल्या संख्येचं निरीक्षण केलं तर हे जे पहिलं 1 आहे ते शेवटी गेले. दुसऱ्या संख्येचं निरीक्षण केलं तर पहिलं 2 शेवटी गेले. म्हणजे हे पहिलं 7 उत्तरामध्ये शेवटी 7 असणार आहे. शेवटी 7 असणारे पर्याय आपले असणार आहेत. या 2 ठिकाणी शेवटी 7 आहे. मग आता यातून उत्तर आपल्या बरोबर काढायसाठी पुन्हा काय करावं लागेल, तर इथं या 2 पैकी उत्तर काढायचं आपल्याला. हे जे शेवटीचं 3 होतं ते पहिल्यांदा आले, हे शेवटीचं 4 होतं ते पहिल्यांदा आले, जे शेवटीचे 6 होते ते पहिल्यांदा येणार आहेत. म्हणजे शेवटचा 6 पहिल्या ठिकाणी इथं आला, इथं आलेला नाही.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा. 6 या संख्येचा 18 या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध 4 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत 15, 6, 8 आणि 2. आपल्याला पटकन लक्षात येते ह्या दोन संख्या बघितल्या की 6 गुणिले 3 केले की मला 18 मिळत आहेत. तसं 4 गुणिले 3 केले तर मला 12 मिळत आहेत. माझ्याकडे 12 पर्यायच नाही, म्हणजे मी हा विचार केलेला चुकीचा आहे. मग मी पुन्हा काय करतोय, 6 गुणिले 3 केलेत. हे जे 3 आहे ते या 6च्या निम्म आहे आणि गुणाकार केल्यानंतर 18 आहे. मी 4 ला गुणले करताना 3च्या ऐवजी काय करतो, 4च्या निम्मे किती 2 न गुणाकार करतो तर मला 8 मिळतील. मग मला 8 पर्यायात उपलब्ध आहे. किंवा हेच आपण वेगळ्या भाषेत असं सांगू शकतो बघा. पहिलं जे 6 आहे त्याचा मी वर्ग केला, तो मला मिळाला 36 आणि मी त्याचे निम्मे केले किंवा त्याला 2 न भागलं तर मला मिळाले 18. मला जे 4 दिलेत त्या 4चा वर्ग केला, त्याला 2 न भागलं किंवा त्याचे निम्मे केले तर मला मिळतात 8. या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर सोडवलं तर आपला पर्याय क्रमांक 3च उत्तर म्हणून मिळतोय. पुढचा प्रश्न पाहूया. परीक्षेत काही वेळा खूपच सोपे प्रश्न असतात. 144 या संख्येचा 13 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 49 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. 8, 9, 10, 11 हे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी दिलेले पर्याय आहेत. जर आपल्याला माझ्या नेहमीच्या सांगण्या पद्धतीनं 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ असतील, 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घन पाठ असतील, 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असतील किंवा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सहज येत असेल तर आपण संख्यांचे सहसंबंध, संख्यामधील विसंगत घटक आणि संख्यांची क्रमबद्ध मालिका यामधील प्रश्न लिहिलं सोडवू शकतो. इथं मला पटकन असं दिसतंय बघा, 144 म्हणजेच 12चा वर्ग आहे आणि पुढे दिलेले 13 हे 12 पेक्षा 1 न जास्त आहे. म्हणजे पुढे पुन्हा लक्षात येतं की 49 हे 7चा वर्ग आहे. इथं काय केलं तर या 12च्या मध्ये अधिक 1 केलं तर म्हणजे 7च्या मध्ये अधिक 1 केलं तर मला मिळत आहेत 8. पर्याय जर 8 असेल तर या प्रश्नाचं उत्तर 8 अचूक आहे. पर्यायामध्ये 8 आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर 8 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपला पुढचा प्रश्न असं सांगतोय, याच्यामध्ये सुद्धा 4 अंकी संख्या दिलेत आणि मग मोठ्या संख्या असतील तर संबंध लावताना काय करायचं ते सांगितलेलं आहे. परत एकदा रिपीट करूया, संख्या बघूया. 4863 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी म्हणजे 2, 4, 3, 6 किंवा 2436 या संख्येशी संबंध आहे. तसाच संबंध 8132 या संख्येचा 4261 या संख्येशी आहे. तसाच संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या 2 संख्येचा असणार आहे. मग आपण त्यासाठी दिलेले पर्याय बघूया. पर्याय आहेत 6214 आणि 3122, 9842, 8421, 8346, 4623, त्यानंतर 5926 आणि 1813. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना संख्याचं निरीक्षण जर केलं तर पुढे बघा असं होतं, 4, 8, 6 याच्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे पुढे 2, 4, 3, 6. म्हणजे हे 4 इथं 2 न कमी झाले, हे 8 इथं 4 न कमी झाले, म्हणजे त्याचे निम्मे झाले. हे 6 इथं निम्मे झालेत आणि हे शेवटचे 3 दुप्पट झालेत. म्हणजे पहिल्या 3 संख्या निम्म्या झालेत आणि शेवटची संख्या दुप्पट झाली. आपण पुढे बघूया. 8, 1, 3, 2. 8च्या निम्मे 4, 1चे दुप्पट झाले. इथं मात्र दुसऱ्या संख्येची दुप्पट झाली. 3चे निम्मे होत नाहीत पण 3ची पण त्यांनी दुप्पट केली आणि 2चे निम्मे केलेत. याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी दुप्पट केलेल्या संख्या शेवटची संख्या नसून दिलेल्या संख्येत जे विषम अंक आले त्याची दुप्पट केलेली आहे.
आता त्या पद्धतीनं आपण जिथं आहेत ते बघूया. म्हणजे काय केले त्यांनी परत एकदा समजा दिलेल्या संख्येतले जे पहिले अंक आहेत पहिल्या संख्येतले त्यातील जे सम अंक आहेत त्यांची निम्मे इकडे घेतलेत आणि त्यातले जे विषम अंक आहेत त्यांची इकडे दुप्पट घेतली आहे. इथं बघा सम अंकाची निम्मे, विषम अंकाची दुप्पट, विषम अंकाची दुप्पट आणि 2ची परत निम्मे. म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये पहिल्या संख्येतील जे सम अंक आहेत त्यांचे निम्मे पुढे आलेत असं पर्याय आपण बघूया. आता आपला जो प्रश्न आहे त्यातला पहिला पर्याय बघा 6, 2, 1, 4 आणि आपण नियम काय केला होता, जे सम अंक आहेत त्यांचे निम्मे म्हणजे 3, 1, विषम अंकाची दुप्पट 2 आणि 2, 31, 22 अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला पहिलाच मिळतोय. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पहिला पर्याय आहे असं म्हणू शकतो. पण आपण पुढचं पर्याय चेक केलं पाहिजे. पुढचं पर्याय चेक करताना आपल्या लक्षात येईल 9चे विषमांक असल्यामुळे दुप्पट व्हायला पाहिजे, 18 यायला पाहिजे, पण इथं 18 नाही, म्हणजे हा पर्याय असू शकत नाही. इथं पण 5चे दुप्पट इकडे 10 पाहिजे होते, असू शकत नाही. इथं बघूया आपण 3 नंबरचा पर्याय. 3 नंबरच्या पर्यायात पहिला अंक 8, 3, 4 आणि 6 आहे. जे सम अंक आहेत त्यांचे निम्मे, जे विषम अंक आहेत त्यांचे दुप्पट 2 आणि याचे निम्मे 4623. आता या दोन्ही अंकामध्ये या दोन्ही पर्यायामध्ये आपला पहिला निकष लागू होते. मग इथं दोन्ही पर्याय अचूक आहेत असं आपण म्हणू शकतो. किंवा वेगळा निकष कुठला लागतोय का आणखीन याच्या दोन्हीमध्ये ते बघावं लागेल. 8 आणि 4 12, 12 आणि 6 18 आणि 3 21. इथं 21 बेरीज होती. इथं बेरीज किती होत्या बघा 6 आणि 6 12 आणि 3 15. इथली बेरीज किती आहे बघा 8 आणि 1 9, 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि इकडली बेरीज किती होते 6 आणि 6 12 आणि 1 13 होते. 14ला 13 आहे, 11ला 15 आहे, म्हणजे बेरजेतून आपण जाऊ शकत नाही. इथं परीक्षा परिषदेने दिलेला पहिला बरोबर आहे, परंतु आपल्याला 2 पर्याय बरोबर निघालेत. आपण त्या दोन्ही पर्याय बरोबर जातोय. नाही, परीक्षा परिषदेनं पहिलाच पर्याय बरोबर दिलेला आहे. त्यामुळे आपण जे निकष लावून आपल्याला 2 पर्याय मिळाले. समजा अचूक 2 पर्यायासाठी हा प्रश्न आला तर आपण या प्रश्नाचं उत्तर दोन्ही पर्याय निवडून देऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. आपला पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो, 4 या संख्येचा 20 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 6 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. त्यासाठी आपले पर्याय आहेत 36, 12, 8 आणि 42. आता या प्रश्नातून आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा असं लक्षात येते बघा 4ला जर आपण 5ने गुणलं तर आपल्याला 20 मिळत आहेत. म्हणजे या 4च्या पुढचा अंक किंवा पुढची संख्या घेऊन त्यांचा दोन्हीचा गुणाकार केला तर आपल्याला ही संख्या मिळाली. मग 6 आणि 6च्या पुढची क्रमाने येणारी 7 या दोन्ही संख्या जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 42 मिळतील. 42 आपल्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय क्रमांक 4. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, काही लोक काही पद्धतीने वेगळं डोकं लागेल. कसं लागेल बघा, दिलेल्या 4चा वर्ग केला आणि त्याच्यात पुन्हा 4 अधिक केले 20 झाले. दिलेल्या 6चा वर्ग केला 36, त्याच्यात पुन्हा अधिक 6 केले 42 आले. किंवा काय जण आणखीन याच्यापेक्षा वेगळा विचार करतील. कसा विचार करतील बघा, सर इथं 4 दिले, 4च्या पुढे आम्ही 5चा वर्ग घेतला 25 आणि त्यातून पुन्हा 5 वजा केले तर आम्हाला 20 मिळाले. इथं सर 6 दिले, आम्ही त्याच्या पुढच्या संख्येचा 7चा वर्ग घेतला 49, त्या 49 मधून आम्ही 7 वजा केले तर आम्हाला 42 मिळाले. चारही पद्धतीने आपलं उत्तर 42 यायला लागलंय. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर नक्कीच 42 आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नात काहीच दम नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अगदी बघितल्या काही सेकंदाच्या आत या प्रश्नाचं उत्तर येते, तरीही आपण समजून घेऊया. प्रश्नात काय सांगितले बघा, 27 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी 27 या संख्येचा 9 या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 64 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. जर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधून काढायची असेल तर त्यासाठी आपल्या पर्याय दिलेत 8, 12, 16 आणि 20. मग मी असं काय म्हणलं सुरुवातीला की हा प्रश्नात काहीच दम नाही.
अरे प्रश्न खूप सोपा आहे बाळांनो. 27 हे मला लक्षात येतं की 3चा घन आहे आणि त्याच्या पुढे आलेलं 9 हे त्याच 3चा वर्ग आहे. इथं मला असं लक्षात येतं की 64 हा 4चा घन आहे, म्हणजे त्याचा संबंध 4च्या वर्गाशी असणार आहे आणि 4चा वर्ग आहे 16. पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा आपल्या त्या प्रश्नामधला प्रश्न होता, 9 या संख्येचा 91 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 13 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? अगदी अचूक उत्तर आपण सहज काढू शकतो जर वर्गपाठ असतील. आपल्या लक्षात येते की बाबा 9चा वर्ग 81 आहे आणि त्याच्यात अधिक 10 केले की आपल्याला 91 मिळतात. सोपं आहे. मग 13चा वर्ग 169 आहे. इथं अधिक 10 होते. आपण 169 मध्ये अधिक 10 केले, 179 मिळाले. पण पर्यायामध्ये 179 दिसलेच नाहीत. अरे बापरे! मग मी थोडा पुन्हा विचार केला, असं लक्षात आलं माझ्या बघा. पहिल्या संख्येचा वर्ग केला आणि त्याच्यात आपण 10 अधिक केलं होतं. पण जे अधिक केलेलं 10 आहे ते 10 या संख्येच्या पुढची संख्या आहे. मग 91. मग आपण असं करूया, 13चा वर्ग करूया 169 आणि 13च्या पुढची संख्या किती? 14 घेऊया आणि बेरीज करूया. मग मात्र आपल्याला उत्तर मिळेल 183, जे की पर्याय क्रमांक 3 म्हणून आपल्याला उपलब्ध आहे. आलं लक्षात? याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला 25चा संबंध 4 या संख्येशी दिलाय. त्याच प्रकारचा प्रश्न संबंध 64 या संख्येचा प्रश्नचिन्ह जागी असणार संख्येशी आहे आणि 225 या संख्येचा पुढे 14 संबंध आहे. आता हे 25, हे 64, 225 हे आपल्याला लक्षात येतं की वर्ग संख्या आहेत. मग या 25चा वर्गमूळ 5 वजा 1 केले की 4 मिळाले. या 225चं वर्गमूळ 15 आणि त्यातून वजा 1 केलं की 14 मिळाले. म्हणजे 64चं वर्गमूळ 8 आणि त्यातून 1 वजा केला तर आपल्याला मिळाले किती? 7. आणि मग 7 आपल्या पर्याय क्रमांक 3 ला उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 7 हे अचूक उत्तर आहे. पुढचा एक शेवटचा प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न आपला असा आहे बघा मित्रांनो, 9 या संख्येचा 19 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 29 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. इथं पटकन असं लक्षात येते की 9 गुणिले 2 केले की मला 18 मिळाले आणि त्याच्यात मी जर अधिक 1 केले तर मला 19 मिळाले. तसंच 29 गुणिले जर मी 2 केले तर मला 58 मिळाले आणि त्याच्यात अधिक 1 केले तर मला 59 मिळाले. 59 जर पर्याय असतील तर आपलं उत्तर बरोबर आहे. 59 पर्यायात आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 59 पर्याय क्रमांक 3 हा अचूक उत्तर आहे. धन्यवाद.